जूनची पर्यावरण दिन विशेषची एक विशेष बातमी। आज 5 जून शनिवार पर्यावरण दिन आहे। या पर्यावरण दिनानिमित्त मी आपणास आपल्या यावल तालुक्यातील 250 वर्षापूर्वीपासून जतन करून ठेवण्यात आलेल्या पर्यावरणाच्या या अनमोल ठेव्यासंदर्भातील माहिती देत आहे। यावल तालुक्यातील हिंगोणा हे गाव आहे। हिंगोणा गावापासून सातपुड्याच्या दिशेने 5 किलोमीटर अंतरावर अंधेरी वड म्हणून एक वडवृक्ष आहे। अफाट विस्तार असलेल्या या वडवृक्षाच्या खाली जातीय सलोखा दिसून येतो। अर्थात या वटवृक्षाच्या खाली जटाधारी महादेवांचं मंदिर आणि जाफरशाह वली बाबा यांची दर्गा आहे। 250 वर्षापासून हा निसर्गाचा अमूल्य ठेवा गाजरे कुटुंबियांनी जतन करून ठेवला आहे। आजही या वटवृक्षाच्या खाली प्रचंड अशा विस्तारात अंधार असतं, म्हणून अंधेरी वड म्हणून हिंगोणा परिसरात हे वडवृक्ष प्रसिद्ध आहे। यावल तालुक्यातील हिंगोणा गावातील रहिवासी काडू बारसू गाजरे यांच्या सासू लक्ष्मीबाई सुपडू नेहते यांनी त्यांना आपल्या मुली व जावईला हे शेतगट क्रमांक 1214 भेट म्हणून दिलं होतं आणि त्या भेट म्हणून मिळालेल्या शेतातच हे अफाट वटवृक्ष पारंपरिक पद्धतीने पूर्वीपासून होतं। इतकं प्रचंड मोठं क्षेत्र या वटवृक्षाचं आहे की तब्बल 0.14 आरमध्ये हे विस्तारित झालेलं आहे। एकूण 15,514 चौरस फूट जागेवर आज हे वडवृक्ष स्थित आहे। शेकडो पारंब्या जमिनीत पुरल्या गेलेल्या आहेत। यामधूनच ह्या वडवृक्षाचा उगम कुठून झाला आहे हे दिसतच नाहीये। काडू गाजरे यांना मिळालेले या शेतातील वटवृक्षाचं जतन त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव सुधाकर काडू गाजरे यांनी केलं। त्याच्यानंतर सुधाकर गाजरे यांचे चिरंजीव गिरीश गाजरे आणि भानुदास गाजरे आज देखील या वडवृक्षाचं जतन करीत आहे। या ठिकाणी जातीय सलोखा निर्माण होणारं चित्र आहे। त्यासोबतच अनेक भाविकांची श्रद्धा आहे। सोमवार आणि गुरुवार या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील काही भाविक विविध प्रकारचे मान फेडण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी येत असतात। या निसर्गाच्या अमूल्य ठेव्यासंदर्भातील एक व्हिडिओ चित्रण मी केलेलं आहे, ते आपल्यापर्यंत मी पोहोचवत आहे, ते आपण बघूया। धन्यवाद।